एक दिवसांपूर्वी बोल भिडून एक व्हिडिओ केला गुप्तधनाबद्दल. काय असतंय, कुठं असतंय, खरंच असतंय का, असं सगळं सांगितलं. पण हा व्हिडिओ बघितल्यावर कित्येकांच्या डोळ्यांसमोर फक्त चार अक्षर आली. कुठली चार अक्षर? मानवत. 70च्या दशकात दुष्काळानं सगळ्या महाराष्ट्राला त्रास दिला होता. उद्या भाकर मिळेल का आणि गोठ्यातलं जनावर जगल का, हा प्रश्न मेंदू पोखरत असताना एका तालुक्यामुळं लोकांनी रात्रीचं सोडा, दिवसाही घराबाहेर पडणं बंद केलं होतं. तालुक्याचं नाव मानवत. मराठवाड्यासारख्या रखरखीत प्रदेशातला एक तालुका मानवत, जिल्हा परभणी. या तालुक्यानं सगळ्या राज्याला धडकी भरवली. याचं कारणही तसंच होतं. मानवतमध्ये दर काही दिवसांनी लहान मुलींचे, महिलांचे मृतदेह सापडत होते. डिसेंबर 1972 पासून पुढच्या 13 महिन्यात 11 खून झाले होते. विशेषतः 10 ते 12 वर्षांच्या मुलींचे. सगळे खून एकाच पद्धतीनं झाले होते. खून कोण करतंय कुणालाच थांगपत्ता लागत नव्हता. गावातली लोक एवढी घाबरली होती की कुणी तोंड उघडायलाही तयार नव्हतं. तपासाला दिशाच मिळत नव्हती. शेवटी राज्याच्या गृहमंत्र्यांना स्वतः हस्तक्षेप करावा लागला. मुंबईवरून रत्नाकर कुलकर्णी या सीआयडीच्या जिगरबाज पोलीस ऑफिसरला या कामगिरीवर पाठवण्यात आलं. सुरुवातीचा काळ त्यांनाही लिंक लागत नव्हती. हे खून रात्रीच्या वेळी करण्यात येत होते आणि मृतदेह गावाबाहेरच्या नाल्यात टाकले जात होते. अशातच आणखी एक खून झाला, पण मुलाचा. या मुलाच्या खुनामुळे पोलिसांना पुरावे सापडले. गोष्ट पुराव्यांवरच थांबली नाही, तर पोलिसांनी सगळ्या प्रकरणाचा छडा लावला आणि मग समोर आला सगळ्या महाराष्ट्राला हादरवणारा मानवत खून खटला. तर या मानवत जवळ एक वस्ती होती. मुलकाची गरिबी असल्यामुळे तिथं अनेक बरे वाईट उद्योग चालायचे. यातच एक धंदा चालायचा, हातभट्टीचा. याची मालकीण होती रुक्मिणी. असं म्हणतात ती खूप सुंदर होती. तिला तिच्या नवऱ्यानं टाकलेलं. या वाड्यावर दारूसाठी रेग्युलर कस्टमर असणाऱ्या उत्तमरावचा तिच्यावर जीव आला आणि एक दिवस रुक्मिणी गायबच झाली. तिची शोधाशोध सुरू झाली खरं, पण तिच्या बापाला माहिती होतं हे काम फक्त उत्तमराव करू शकतो. आता उत्तमराव गावातला गब्बर माणूस, त्याला जाब विचारायला कोण जाणार? पण पोरीच्या काळजीपोटी हात जोडून त्याच्या पुढे गेलेल्या रुक्मिणीच्या बापाला त्यानं गुरमीत सांगितलं, होय मी पळवली रुक्मिणीला. बाप बिचारा परत गेला आणि इकडं काही दिवसातच रुक्मिणी गावात दिसायला लागली. तिच्यासाठी उत्तमरावानं गावाबाहेरचा भगीरथ मारवाड्याचा वाडा विकत घेतला. रुक्मिणी तिथून आपला दारूचा धंदा करू लागली. उत्तमरावाच्या छत्रछायेमुळे तिचा धंदा बहरला. पोलिसांचा छापा पडायचं बंद झाल्यामुळं तुफान पैसा मिळू लागला. सगळ्या सुखसोयी हात जोडून उभ्या होत्या. पण रुक्मिणी खुश नव्हती. रुक्मिणीला स्वतःचं मूल हवं होतं. तिच्या सगळ्या भावंडांना खंडीभर पोरं होती. उत्तमरावची खऱ्या बायकोपासून झालेली पोरं सुद्धा बक्कळ होती. पण रुक्मिणीलाच गर्भ राहत नव्हतं. ते वैतागायचे. एवढा कमावलेला पैसा शेवटी मालकाच्या सख्ख्या पोरांच्या उरावर टाकून जावं लागणार, ह्याचं त्याला दुःख होतं. गावातल्या डॉक्टरनं त्याच्यावर जुजबी उपचार केले, पण गुण काय आला नाही. मग शेवटचा मार्ग म्हणून ती देवदेव करायला लागली. त्यातूनच तिला नवस गंडेदोरे करायचा नाद लागला. मानवत खजिन्यासाठी फेमस. असं म्हणतात की 16व्या शतकात अहमदनगरच्या निजामाच्या आक्रमणात अख्खं गाव रिकामं झालं होतं. लोक पळून जाताना आपली संपत्ती शेतात पुरून गेले होते. त्या खजिन्यामागं लोक आजही येडी आहेत. हा खजिना शोधण्याच्या निमित्तानं बरेच तांत्रिक या गावात डेरा टाकून बसायचे. त्या दुष्काळाच्या वर्षात तर या तांत्रिकांना चांगला जोर आला होता. रुक्मिणी अशाच तांत्रिकाकडे आशीर्वादासाठी जाऊ लागली. वेगवेगळे तांत्रिक ट्राय केले, पण गुण येईना. मग तिला भेटला गणपत साळवे. रुक्मिणीचा वाडा होता, तिथंच एक पिंपळाचं मोठं झाड होतं. मांत्रिकाचं म्हणणं होतं की या झाडावर मुंजाचं वास्तव्य. आख्यायिकेनुसार मुंजा म्हणजे एक गरीब ब्राह्मण होता जो लग्न होण्यापूर्वी मेला होता. तो भूत बनून पिंपळावर वास्तव्य करत असतो. या मुंजाला सुंदर मुली आवडायच्या. या मांत्रिक गणपत साळवेनं याच आख्यायिकेवर डाव खेळला. त्यानं रुक्मिणीला मुंजाला खुश करण्यासाठी मंत्रतंत्र द्यायला सुरुवात केली. रुक्मिणीची बहीण होती समिंदरी. ती सुद्धा तिला दारूच्या धंद्यात मदत करायची. तिनं सगळं कांड झाल्यावर लोकांना सांगितलं. आधी तर आम्हाला काही कल्पना नव्हती. सुरुवातीला वाटायचं काळी बाहुली वगैरे जादू असेल, पण नंतर बोंदरवाडीच्या मांत्रिकानं रुक्मिणीला सांगितलं की मुंजाला भाग चढवावा लागेल. भाग म्हणजे नरबळी. रुक्मिणीला सांगण्यात आलं होतं की 4 भाग चढवावे लागतील, तेही कुमारिका मुलींचे. आणि तिथूनच सुरू झाला खुनाचा सिलसिला. उत्तमरावाला खजिन्याचा आमिष दाखवून यात सामील करण्यात आलं, पण बहुतेक वेळा तो दारूच्या नशेत वाड्यात पडलेला असायचा.
रुक्मिणीनं त्याच्या विश्वासू गाड्यांना धरलं आणि भाग आणायची जबाबदारी दिली. शंकर आणि सोपान नावाचे हे गडी कुठून कुठून शोधून 10-12 वर्षांच्या मुली आणायचे. बऱ्याचदा या मुली कुठल्या तरी पाडा किंवा वस्तीवरच्या असायच्या. त्यांच्या रक्तानं मुंजाला अभिषेक घातला जायचा. ते झाल्यावर त्या मृतदेहाची विल्हेवाट लावली जायची. गयाबाई, शकिला आणि सुगंधाबाई अशा 3 मुलींना एका पाठोपाठ एक मारण्यात आलं, तरी मुंजाचं समाधान होईना. असं झाल्यावर 4थी मुलगी शोधण्यात आली, नसीमा. ही 10 वर्षांची मुलगी सुंदर आणि गोरीपान होती. तिची निर्गुण हत्या तर केलीच, पण तिचं डोकं मुंजाला प्रसाद म्हणून चढवण्यात आलं. बरं, एवढं सगळं करूनही मुंजा काय प्रसन्न झाला नाही. त्यात नुकताच जेलमधून सुटून बाहेर आलेला रुक्मिणीचा भाऊ तुक्या सुद्धा यात सामील झाला. मग त्यांच्या क्रूरतेला लिमिटच उरलं नाही. त्यांनी गर्भवती महिलांच्या पोटातल्या बाळाचा बळी द्यायलाही पुढं मागं पाहिलं नाही. हे खुनामध्ये इतके तरबेज झाले की 10 खून करूनही एकही पुरावा मागं सोडला नाही. अशातच एकदा कोंडेबा नावाच्या पोरानं आपल्याला खून करताना पाहिलं, अशी शंका त्यांना आली. त्यांनी समिंद्रीवर कोंडेबाला संपवण्याची जबाबदारी दिली. तिला काय अनुभव नव्हता, पण तिनं काम पूर्ण केलं, पण पुरावे मागं सोडून. याच खुनामुळं पोलिसांना सगळ्या हत्याकांडाचे धागेदोरे मिळाले. त्या काळात सगळीकडं भीतीदायक वातावरण तयार झालं. पेपरमधून रोज बातम्या येत होत्या. बायका पोरींना घरातून बाहेर पडायचं सुद्धा मुश्किल झालं होतं. वाड्या वस्त्यांवर तरुण पोरं पहारा ठेवू लागली. धट्टीकट्टी माणसं संध्याकाळनंतर एकटं बाहेर पडायला घाबरू लागली. महाराष्ट्रात पहिल्यांदाच CIDच्या पोलिसांना मुंबई बाहेरच्या खटल्यासाठी पाठवण्यात आलं होतं. त्यांनी हे सगळं प्रकरण करून काढलं. जेव्हा रुक्मिणीला शंका आली की आपला डाव बाहेर येतोय, तेव्हा ती चंद्रपूरला देवदर्शनाच्या नावाखाली पळाली. पण पोलिसांनी तिला धरून आणलं. तिच्या आणि उत्तमरावच्या तोंडून सगळी कहाणी बाहेर आली आणि महाराष्ट्रानं सुटकेचा निश्वास टाकला. हा मानवत हत्याकांडाचा खटला बरेच वर्ष गाजला. न्यायाधीश यशवंत चंद्रचूड, वकील BG कोळसे पाटील ही नावं त्यामुळं नावारूपाला आली. पण थंड डोक्यानं खून करणाऱ्या आणि ते पचवणाऱ्या आरोपींचं काय झालं? तर शंकर माफीचा साक्षीदार बनला. सोपानला फाशी सुनावण्यात आली आणि रुक्मिणीबाई आणि उत्तमराव त्यांना फाशी सुनावली तर गेली, पण प्रत्यक्ष खुनात सहभाग नसल्यानं वरच्या न्यायालयानं त्यांना पुराव्या अभावी निर्दोष सोडलं. पुढे रुक्मिणीला कीर्ती नावाची मुलगी झाली, तर उत्तमराव बारहाते वयाची 92 वर्ष आपल्या गावात शानमध्ये राहिला. आणि इकडं अख्ख्या महाराष्ट्राला आजही त्या 4 अक्षरांची भीती. एका तालुक्यावरच भीतीचा शिक्का बसलाय. तो तालुका हाच मानवत.